ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप, रक्तभोज आणि रत्नासूर या राक्षसांचा वध, असुरांच्या जुलूमशाहीतून मुक्तता, केदारलिंग किंवा रवळनाथ म्हणूनही ओळख, अंबाबाईच्या विनंतीला मान, दुसरे तिसरे कोणी नाही तर कोल्हापूरचे लोकदैवत, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा. कथा सुरू होते त्रेतायुगापासून, जेव्हा हिमालयातील केदारनाथ हे शिवाचं सर्वात तेजस्वी रूप मानलं गेलं. पण याच केदारनाथांचा एक अंश हिमालयाचा उंबरठा ओलांडून दक्षिणेकडे निघाला होता. प्रसंग असा घडला की 7व्या शतकात करवीर नगरवीर कोल्हासूर राक्षसाचं संकट आलं. तेव्हा महालक्ष्मी मातेने भगवान केदारनाथांना आर्तसाकडं घातलं. मातेच्या रक्षणासाठी साक्षात केदारनाथ हिमालयातून धावून आले आणि कोल्हापूरच्या मातीत अवतरले. शक्तीच्या हाकेला ओ देऊन केदारनाथांनी ज्योतिबा रूप घेतलं आणि असुरांचा संहार केला. याच भक्तीचं प्रतीक म्हणून 1730 राणोजीराव शिंदेंनी ज्योतिबांचं भव्य मंदिर उभारलं, जिथे आजही हिमालयाचा तोच केदार अंश भक्तांना दर्शन देतो. हिमालयाचा केदार, करवीरची माता आणि दख्खनचा राजा ज्योतिबा हाच आहे शिवशक्तीचा अतूट संगम. हिंदी पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला एक मोठी जत्रा भरते, जेव्हा लाखो भाविक उंच उंच शासन काट्या घेऊन जत्रेला येतात. श्री क्षेत्र पडाली, विहे, कोल्हापूर छत्रपती, हिम्मत बहादूर चव्हाण, ग्वाल्हेर शिंदे आणि किवल नवजी बाबा या उत्सवातील काही शासनकथी आहेत. जत्रेत शासन काठ्या नाचवल्या जातात. मोठ्या प्रमाणात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण होते. गुलाल उधळल्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर गुलाबी दिसतो आणि ज्योतिबा टेकडी सुद्धा गुलाबी होते. त्यामुळे लोक या मंदिराला गुलाबी मंदिर म्हणूनही ओळखतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. ज्योतिबांचा जन्म कसा झाला? त्याचबरोबर ज्योतिबांना केदारनाथ असे का म्हणतात? तर श्री ज्योतिबा म्हणजेच केदारेश्वर, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदाग्नीचा क्रोध अंश या सर्वांचा मिळून एक तेजोपुंज अवतार तयार होतो. तो म्हणजेच हा केदारनाथ किंवा ज्योतिबा. आख्यायिकेनुसार पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संपुष्ट केले. बद्रीनाथांनी ऋषींची पत्नी विमलांग भुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीयुक्त सप्तमीच्या दिवशी विमलांग भुजेच्या पोटी ज्योतिबा हे 8 वर्षाचे बटू प्रकटले. आता प्रश्न असा पडतो की ज्योतिबांना केदारनाथ का म्हणतात? तर एका आख्यायिकेनुसार दैत्यांच्या संहार कार्यात महालक्ष्मीला मदत करण्यासाठी प्रत्यक्ष केदारनाथच हिमालयातून येऊन डोंगरावर राहिले आणि त्यांनी दैत्य संहार करून तेथे आपल्या केदारलिंगाची स्थापना केली. अंगापूरकर विरचित मराठी केदार विजयात सुमारे 1779 ही कथा आलेली आहे. पौराणिक कथेनुसार असेही मानले जाते की केदारनाथ हे दक्षिण मोहीम संपवून परतत असताना त्यांनी महाराष्ट्रात या टेकडीवर वास्तव्य केले. म्हणून ज्योतिबा हे हिमालयातील केदारनाथाचे जागृत स्वरूप मानले जाते. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राक्षसांसाठी ज्योतिबांना म्हणजेच केदारनाथांना हिमालयातून यावे लागले? रक्तभोज आणि रत्नासूर या 2 राक्षसांनी त्या काळी मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. त्यावेळी इतर राक्षसांच्या तुलनेत हे राक्षस फार क्रूर आणि ताकदवर होते. त्यावेळी या राक्षसांना मारण्यासाठी देवी महालक्ष्मीने केदारनाथाकडे धाव घेतली
आख्यायिकेनुसार तेव्हा केदारनाथ हिमालयातून या राक्षसांचा संहार करण्यासाठी आले. ज्योतिबाने ज्यावेळी संन्यासाचे रूप घेतले, डोंगरावर आगमन केले, तेव्हा रत्नासूर तेथे होता. देव आणि रत्नासुरामध्ये आधी शाब्दिक वादावाद सुरू झाले. नंतर त्याचे रूपांतर युद्धामध्ये झाले. शेवटी चोपडाई देवी व ज्योतिबाने त्याचा नाश केला. ज्योतिबा मंदिर कोणी व केव्हा बांधले? आजच्या ज्योतिबा मंदिराच्या जागी आधी एक छोटे मंदिर होते, जे की केदारेश्वराचे होते. हे केदारेश्वराचे मंदिर कराडजवळील किवळ गावातील नावाजी सयाजी, ज्यांना केदार बाबा म्हणूनही ओळखले जायचे, त्यांनी बांधले होते. नंतर 1730 मध्ये आजचे जे देवालय आहे ते ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी पुनर्रचित करून बांधले. हे मंदिर साधं आहे, पण याचे बांधकाम हे उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडाने केले आहे. नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रा भरू लागली. त्यामुळे 1894 ते 1922 म्हणजे राजश्री शाहू महाराज यांच्या कारकिर्दीचा कालावधी, या काळात त्यांनी यात्रेकरूंसाठी 1895 ते 1910 दरम्यान डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यांची वाटांची सुधारणा, 1900 साली पिण्याच्या पाण्याची सोय व तात्पुरते निवारे, 1900 ते 1915 दरम्यान धर्मशाळा व मुक्कामासाठी सोयी. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जत्रेला प्रोत्साहन दिले व सर्व लोकांसाठी जत्रा खुली केली. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अपूर्व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, कारण आम्ही असेच रहस्यमयी विषय तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन रहस्यासह.